विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे, कारण की 15 तारीख जूनची लोटलेली आहे, परंतु अद्यापही चांगला पाऊस विदर्भातल्या बऱ्याच भागामध्ये पडलेला नाही। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं पीक असलेलं कपाशीची लागवड जी आहे त्या लागवडीला उशीर झालेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। शेती तयार आहे, शेतकऱ्यांनी बियाणं खतं सगळं घेतलेलं आहे, परंतु पाऊसच पडलेला नाही। त्यामुळे कपाशीच्या पेरण्या ज्या आहेत त्या रखडलेल्या आहे आणि संपूर्ण विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात ही स्थिती आहे। काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करून ठेवलेली आहे, परंतु पाऊसच पडला नाही, त्यामुळे तेही उगवलेलं नाही आणि बरेच शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे आणि पाऊस नसल्यामुळे पेरण्या ज्या आहेत त्या रखडलेल्या आहे। उन्हाळ्यासारखी स्थिती सध्या या ठिकाणी आहे। काका काय सांगणार, पेरण्या का नाही केल्या? पेरण्या पाऊस नाही आला म्हणून। कुठल्या पेरण्या थांबल्या? सगळीकडे थांबले। काय परिस्थिती आहे? हॅलो, मी पाऊस आहे का? पाऊस नाही सर, पाऊस तर नाही आहे सध्या। आता पेरणी आता आपण करतो म्हटलं तर पेरणीसाठी पाऊस नाही आहे, त्याच्या येणं ते थांबलेलं आहे। हो, तर जसं तिकडं आपल्याला बांबे उंबे इकडे पाणी पडत आहे, इकडे नाही आला ना सर। येतात थोडा थोडा येतात तर चालला जाते, त्याच्या येणं पेरणी थांबले आहे। कशाची पेरणी? कापसाची लागवड? कापसाची होतात, सोयाबीन होतात। हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदर्भात कापूस सर्वाधिक लावला जातो। महाराष्ट्रामध्ये जवळपास 40 लाख हेक्टरवर कापसाची लागवड असते। विदर्भात सगळ्यात प्रमुख पीक कापसाचं घेतलं जातं, त्यानंतर सोयाबीन आहे, तूर आहे। सगळ्या खरीपाच्या लागवडी आणि पेरण्या ज्या आहेत त्या रखडलेल्या आहे। शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे आहे की दमदार पाऊस पडेल आणि आपला बळीराजा पेरणीच्या कामाला लागेल। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।